नमस्कार, मी विलास बडे. न्यूज 18 लोकमतच्या या बुलेटिनमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. बुलेटिनच्या सुरुवातीला बातमी महापुराच्या धक्कादायक दृश्यांची. रत्नागिरी जिल्ह्यातल्या खेडमधल्या जगबुडी नदी किनारी असलेल्या अलसूर मोहल्ला हे गाव तब्बल 36 तास पुराच्या विळख्यात अडकलं होतं आणि या गावातील 200हून अधिक लोक आपल्या बायका मुलांसह एका उंच ठिकाणी मशिदीच्या छतावर थांबले. या गावात 2005 साली अशीच परिस्थिती निर्माण झाली होती. त्यावेळी गाव सुरक्षित ठिकाणी पुनर्वसन करण्याचं आश्वासन तत्कालीन जिल्हाधिकाऱ्यांनी दिलं खरं, मात्र गेल्या 15 वर्षात ना पुनर्वसन झालं ना त्यांना कुठला मदतीचा हात मिळाला. सुरक्षिततेच्या दृष्टिकोनातून कसलाही विचार देखील त्यांचा झाला नसल्याचा आरोप ग्रामस्थांनी केलाय. एनडीआरएफची टीम पण आपल्याला जे रस्ते बंद झाले होते आणि रस्ते खचल्यामुळे तिथं टीम पण आपलं रेस्क्यू टीम तिथं लवकर पाठवता आले नाही. तसेच पाण्याचा प्रवाह जवळजवळ 7 मीटर ही इशारा लेवल आहे, 11 मीटर लेवलपर्यंतचं पाणी होतं आणि पाण्याचा प्रवाह खूप असल्यामुळे तिथं आपले जे मदत करू इच्छिणारे जेवढे चमू होते ते तिथं पोचू शकत नव्हते. पण नंतर जेव्हा थोडीशी पाण्याची पातळी बंद झाली तेव्हा आपण तिथं आपली मदत यंत्रणा पोहोचली. परंतु आपला जो पुनर्वसनाचा प्रश्न आहे, गाव पुनर्वसनाचा, तो आपण शासन स्तरावर आपण पाठपुरावा करून लवकरात लवकर ते पूर्ण करून घेण्याचा प्रयत्न करू. तेव्हा अलसूर या गावामध्ये खेड तालुक्यातल्या जो महापूर आला त्या महापुराचा प्रचंड मोठा फटका या गावाला बसला आणि परिस्थिती तर अशी होती की तब्बल 36 तास इथले जे नागरिक होते त्यांना आपल्या घरात राहणं सुरक्षित नव्हतं आणि त्यामुळे आपला जीव वाचवण्यासाठी सगळ्या गावातल्या लोकांनी एकत्र येऊन उंचावरच्या ठिकाणी आसरा घेतला. 36 तास आपल्या बायका मुलांसह चिल्या पिल्यांसह हे सगळे गावकरी जीव मुठीत धरून याचना करत होते मदतीची की कुणीतरी या आणि आम्हाला इथून वाचवा, कारण संपूर्ण गावाला पुरानं वेढा घातलेला आहे. पण अशा परिस्थितीत सुद्धा पाऊस प्रचंड होता आणि पुराचं जे पाणी होतं त्याचा वेग सुद्धा अतिशय मोठा होता आणि त्यामुळे कुठलीही मदत 36 तास त्यांच्यापर्यंत पोहोचली नाही. अशा परिस्थितीमध्ये 2005 साली सुद्धा त्यांना अशा पुराचा सामना करावा लागला आणि आता पुन्हा. त्यामुळे त्यांची मागणी सातत्यानं होतीये की हे गाव पुनर्वसित करावं, पण त्याच्यासाठी आतापर्यंत सरकारकडून कुठलीही दखल घेतली नाही. केवळ मिळाला तो आश्वासनांचा पाऊस. कसे होते 36 तास? ही जी लोक होती ती घराच्या छतावरती मशिदीवरती 36 तास विना अन्न पाण्या वाचून राहिली. काय अनुभव होता तो, नेमका काय परिस्थिती होती त्यावेळेला? परिस्थिती एकदम भयानक होती. मी अलसुरे गावाचा तंटामुक्ती अध्यक्ष आहे. सकाळपासनं म्हणजे रात्री जेव्हा मला फोन आला 3 वाजल्यापासून माझ्या स्वतः मुलीच्या घरा आणि हे गावाची खालची घरं आहेत, एवढा पाण्याचा जोर होता की मला त्यांच्या अंगाचे सुद्धा एक कपडेसुद्धा घेता आले नाही. ते सांगतं 100% नुकसान झालं. तो हा एरिया कंप्लीट आहे प्रभावित झालेला. त्याच्यानंतर तिकडचा काय भाग आहे आणि एवढं आम्ही त्रासलेलो होतो आणि पेट्रोलिंग करणारी मुलासुद्धा ही आपली होती. तसेच आमची बोटी चालवणारी मुलं होती, ते सुद्धा एवढ्या यातून वर गेली होती लोकाला आणायला. त्या परिस्थितीतून लोकांना घरातनं काढायला गावात 4 बोट्या फिरवत होते. ह्याच्या आधी शासनाकडे आम्ही मागणी केल्या होत्या की बोट्याचा किंवा जॅकेटचं लाईफ जॅकेटचं आम्हाला हे करा. फक्त आश्वासन भेटलं होतं. 1 महिना होऊन गेला आणि हा प्रकोप एवढा आमच्या अलसूर गावाला आला की आज आम्ही एवढी लोक भियालेली आहेत की ह्याच्या पुढे जायचं कुठं असं झालेलं आहे. मी असं सांगतो, आत्ता आमच्या तंटामुखी अध्यक्ष आहेत, यांनी सकाळचे मी पूजाला गेलेला. मला सांगितलं शमशूबाई पाणी भरतो, मी मशीद देतो. तिथं मी अलाउन्स केला. तर माझ्या अलाउन्समुळे किंवा ते त्यांच्या सांगण्यामुळे किंवा देवाच्या कर्मामुळे लोकांना जागृत झाली आणि सगळी लोकं उठली. पण त्याच्या आधी काय लोकांची घरा बुडालेली होती. खालचा भाग जो आहे तो खालचा भाग पूर्ण पाण्यामध्ये होता आणि 1-2 अशी खाली 2-3 घरात त्याच्यामध्ये एक चम्मच, साधा चम्मच पण नाही राहिलेला आहे. त्यांच्या दागिने तिथंच अंगारची म्हणजे फक्त अंगारची कापडा घेऊन ते बाहेर पडले. त्यांचं पासपोर्ट वगैरे सगळं गेलं, राशन कार्ड म्हणजे कायच नाही राहिलं साहेब. आणि दुर्दैश आपण पाहता आता कसं काय तो. तर मनामध्ये गेल्या महिन्यात आम्ही शासनाजवळ, तुम्ही झालं होतं, शासनावर आपण मागणी केली होती की आम्हाला एखाद बोट बंदोबस्त करा किंवा आम्हाला जॅकेट्स वगैरे. पण आत्ता पण आपल्याला जॅकेट पण नाही पोचला की बोटचा पण नाही. साहेब लोक येतात, आश्वासन देऊन जातात, पण त्याच्या पटीकडे काय पलटून आमच्या गावासगळं कोण लक्ष देत नाही. एवढाच बोलतो, मी थांबतो इथं. फार बेकार परिस्थिती या ठिकाणी होती. मला सांगा 36 तास तुम्ही कसे काढले असतील घराच्या छतावर? 36 तास म्हणजे असे 21 तारखा मला आमच्या गावामध्ये ईद होती, ईद होत आहे. 22 तारखाला जे पूर आला
22 तारखेला पूर सकाळी 7ला म्हणजे पाऊस जोरात लागला, पूर भरायला लागला की आम्हाला माहिती पडलं की आम्ही सर्व ह्या घरीमध्ये रॉड मारून प्रत्येकांचे सामान वगैरे उचलायच्या पाठी मी स्वतः इथं ह्या घरी जिथं आपण उभ्या इथं मी स्वतः इथं आलो होता. या लोकांनी सामान वगैरे काढून दिला. त्याच्यानंतर आम्हाला 1 महिना आधी प्रशासनाने आम्हाला आश्वासन दिलं होतं की हे पाऊस लागणार आहे, तुम्ही सतत राहा. तर आम्हाला आपल्यासोबत या गावचे सरपंच आहेत. सरपंच साहेब, मला सांगा, या गावच्या पुनर्वसनाचा विचार 10 वर्षापूर्वी करण्यात आला होता. 2005ला जेव्हा अतिवृष्टी झाली, आत्तापर्यंत का नाही झालं पुनर्वसन? साहेब, ज्यावेळेला 2005मध्ये याच मोहल्ल्यामध्ये पुराचं पाणी भरलं तर इतकं प्रचंड प्रमाणात होतं तर त्यावेळेला 100 घरं पूर्णपणे पाण्यामध्ये होती. त्यावेळेला देखील आम्ही शासनाकडे अशी मागणी केली होती की या मोहल्ल्यातल्या लोकांचं पुनर्वसन तरी करा किंवा आम्हाला एखादं संरक्षण आमच्या लोकांना मिळण्यासाठी एक ते स्पीड बोट द्या, जॅकेट द्या. तिथून आम्ही मागणी केली. त्याच्यानंतर 2016ला देखील असंच प्रसंग झाला. 16ला पाणी भरलं. त्याच्यानंतर आता गेल्या महिन्यापूर्वी या उपविभागीयमध्ये दंडाधिकारी प्रांतसाहेब या इथं आलेले होते. तेव्हा या गावकऱ्यांनी, आता मागाशी तुम्हाला सांगितल्याप्रमाणे ही गोष्ट सत्य आहे, त्याने मागणी केली, मी मागणी केली सरपंच म्हणून, मी प्रस्ताव दिला, मी त्यांना पत्र दिलं की या मोहल्ल्यामध्ये सतत पाणी भरत असतं, तेव्हा तुम्ही आम्हाला स्पीड बोटीचा बंदोबस्त करा. खेड तालुक्यामधले आलसूर हे जे गाव आहे, आलसूर गावाला पुराने मोठा वेढा घातला होता आणि तब्बल 36 तास इथली लोक जे आहेत हे या मशिदीच्या छतावरती होते. आपण बघू शकतो की या ठिकाणी हा उंच भाग आहे आणि या ठिकाणी जवळपास 120 ते 130 लोक या ठिकाणी 36 तास मदतीच्या प्रतीक्षेत होते, उपाशी तपाशी होते. जे प्रत्यक्ष या ठिकाणी जे गावातले लोक आहेत त्यांना आपण विचारूया. मला सांगा, कशी वेळ होती ती आणि किती पूर भरलं होतं या? 2-3 दिवस आधीमध्ये 22 तारखेला रात्रीचं अचानक म्हणजे झोपेतच पाणी भरलं. त्याच्यानंतर लोकांनी जेव्हा जाग आला, इकडून तिकडून फोन आल्यानंतर ते हरभरून उठले की पाण्याने पूर्ण येरा घातलेला आहे. त्याच्यानंतर त्यांना काय करायचं ते समजत येत नाही. तसे लोकांनी धाव घेतली ह्या मशिदीमध्ये. जवळजवळ 200 ते 250 लोक ह्या मशिदीमधले आणि 2-4 घरं आमचे जे टेरिसवर एक रात्र एक दिवस हे सर्व टेरिसवर उपासस्थान बसलेले होते. ह्याच्या आधी आम्ही चेक केलं, अतिवृष्टीचं जेव्हा प्रशासनाने सरकारने जेव्हा अतिवृष्टीचं हे केलेला होता तो महिना 1.5 महिना आधी. तेव्हा इथल्या नागरिकांची ही व्यथा आहे. आपण थेट जातोय, राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार बोलत आहेत. जिल्हाधिकाऱ्यांच्याकडनं आणि इतर सहकाऱ्यांच्याकडनं पण सगळं समजून घेतलेलं आहे. उद्या किंवा परवा या 2 दिवसात ह्याच्याबद्दलचे अंतिम निर्णय मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीमध्ये घेतले जातील आणि ह्या अडचणीतल्या सहकाऱ्यांना बाहेर काढण्याच्या दृष्टिकोनातनं जे काही सर्वतोपरी सहकार्य करण्याची गरज असेल ते सहकार्य महाविकास आघाडीचं सरकार निश्चितपणे करेल, हा विश्वास मी माझ्या तिन्ही सहकारी मित्रांच्या साक्षीने इथं देऊ इच्छितो. आपल्या सांगली जिल्ह्यापुरतं बोलायचं झालं तर शिराळा, वाळवा, पलूस, कडेगाव या 4 तालुक्यामध्ये 18 सर्कलमध्ये 103 गावं पुरानं बाधित त्या ठिकाणी झाली. त्याच्यामध्ये एक झालं आता पाठीमागच्या पेक्षा 2005ला अशा प्रकारचा मोठा पूर आला, 2019ला आला, आता 2021ला आला. त्याच्यामध्ये आता जे काही लोकांना मदत करण्याच्या दृष्टीने बोट लागतात त्या 80 बोट आपल्याकडे आहेत. 1700 लाईफ जॅकेट्स प्रशासनाकडून आपण पुरवण्यात आले. एनडीआरएफची 2 पथकं इथं काम करतायत. 21 जवान प्रत्येक पथकामध्ये असे 42 जवान तिथं आलेले आहेत आणि 3 बोटी त्यांच्याकडे आहे. एक कनेगावला, एक 2 वाळव्यामध्ये. अशा पद्धतीनं सांगली महानगरपालिकेमध्ये देखील 3 बोटी कार्यरत करतायत. आर्मीचं एक पथक आहे, त्याच्यात 68 जवान आहेत, त्यांच्याकडे 2 बोटी आहेत आणि एकूण 110 जवान सध्या तैनात आहेत. जिल्ह्यामध्ये 24 ठिकाणी अतिवृष्टी झालेली आहे आणि 2019मध्ये खरं तर 105 गावं बाधित होती आणि 87,000 लोकांना कुटुंबाला बाधित झालेले होते. 2021मध्ये मात्र 103 गावं बाधित आहे आणि 41,000 कुटुंब बाधित झालेली आहेत. त्यामध्ये जवळपास 2 लाख व्यक्तींना इथनं स्थलांतरित करण्यात आलं. 7 जिल्ह्याचा विचार करता सांगली, मिरज, कुपवाड हे महत्वाचं शहर ह्या पुराच्यामुळं बाधित झाल्यामुळं ह्याच्यातनं बऱ्याच लोकांना स्थलांतरित करावं लागलं. त्यांना निवारण केंद्र काही आम्ही सरकारच्या वतीनं उघडलेली आहेत, काही खाजगी संस्थांनी उघडलेली आहेत आणि त्यांना काही ठिकाणी आम्ही भेटी दिल्या. तर जी काही मदत लागते 2 वेळचं जेवण, चहा, पाणी, नाश्ता सगळं व्यवस्थितपणे चाललेलं आहे. तसंच
शासकीय छावण्या पण आम्ही मोठ्या प्रमाणावर सुरू केलेल्या आहेत. तिथं पण आपण व्यवस्था केली, अशासकीय छावण्यांमध्ये पण व्यवस्था केलेली आहे. आणि इतर बाबतीमध्ये काय काय मदत, स्थलांतर व्यक्तींच्यासाठी काय, स्वच्छतेसाठी काय, अशी अनुदानाची मागणी स्वतः कलेक्टरांनी या सगळ्या मंत्र्यांच्या साक्षीने केली. त्याच्यात ती मदत त्यांना दिली जाईल. सार्वजनिक बांधकाम विभागातील वरिष्ठ अधिकाऱ्यांची टीम, आम्ही चीफ इंजिनियर स्तरावरचेच अधिकारी काही साताऱ्यामध्ये पाठवलेत, काही सांगलीमध्ये आज रात्रीपर्यंत पोहोचतायत, कोल्हापूरमध्ये आणि तिकडे रत्नागिरी रायगड तिकडेही पाठवलेले आहेत. ह्याच्यात मोठं नुकसान रस्त्यांचं एक झालेलं आहे, त्याच्यामध्ये पुलांचं एक झालेलं आहे, काही काही ठिकाणी रस्तेच खचलेले आहेत. आणि हे सगळं होत असताना एक पाहिलं की त्या संदर्भामध्ये जे काही ह्याचा गावं असतात, दरडप्रवण गावं आणि पूरप्रवण गावं, यामध्ये नेहमीची असणारी दरडप्रवण गावं बरीच वाचली आणि ॲडिशनलचीच नवीन गावं तिथं दरडी कोसळल्या आणि तिथं राज्यातल्या काही भागामध्ये लोकांना स्वतःचा जीव गमवावा लागलेला आहे. एक गोष्ट सातारा जिल्ह्यापुरती सांगायचं म्हटलं तर इथं एकही मनुष्यहानी झालेली नाहीये. जनावरांची हानी काही झाली पण मनुष्यहानी झालेली नाहीये. आता मी जलसंपदा मंत्र्यांशी बोलत होतो. साधारण साताऱ्यामधनं आत्ताच्या घडीला धोम, कन्हेर, तारळी, उरमोडी इथनं 20,000 क्युसेसचं पाणी सोडलेलं आहे आणि कोयनेमधनं 30,000 क्युसेस पाणी सोडलेलं आहे. कराडला आता 90,000 क्युसेस पाणी एकंदरीत येतं. हे 50,000 या सगळ्या धरणातलं आणि 40,000 क्युसेस पाणी फ्री कॅचमेंट एरियामधलं आहे. आताचा जो फटका बसला तिथं धरणामध्ये पाणी आटवण्याची क्षमता होती, पण फ्री कॅचमेंट एरियामध्येच एवढा पाऊस झाला की त्या पावसाचा सगळं पाणी एकत्रपणे खाली आलं आणि तिकडनं पंचगंगेचं पाणी असं सगळ्या पाण्याचा राजापूरच्या बंधाऱ्याच्या तिथं सगळं पाणी एकत्र आल्यामुळं तिथं आपल्याला त्याचा फटका मोठ्या प्रमाणावर बसलेला आहे. आज सांगलीमध्ये आत्ताच्या घडीला 1,90,000 क्युसेस पाणी चाललंय. त्याच्यात पुढं वारणेचं 30,000 मिळतं, पुढं त्याच्यातच पंचगंगेचं 62,000 मिळतं आणि आलमट्टीमध्ये आत्ता 3.5 लाख क्युसेस एकंदरीत पाणी चाललेलं आहे आणि त्यांनी सध्या तेवढाच जवळपास त्यांचा इनफ्लो पण आहे आणि आउटफ्लो पण तशाच पद्धतीचा आहे. सांगलीतली धोका पातळी 45 आहे, सध्याची पातळी 53 आहे, म्हणजे अजूनही धोक्याच्या पातळीच्या वर 8 फूट पाणी आहे. तीच गोष्ट कोल्हापूरला 43 धोका पातळी, 49 सध्याची पातळी त्या ठिकाणी आहे. अशा प्रकारची ही एकंदरीत परिस्थिती पुराच्या संदर्भातली आहे. हे सगळं होत असताना आम्ही एक ठरवलेलं आहे की बाबा ह्याला आता सगळ्याला सामोरं जायचं असेल. मी सगळ्याला राज्याचं पण तुम्हाला एकंदरीत सांगतो की 25/7/2021 पर्यंत सायंकाळी 7 वाजेपर्यंत जे काही बाधित जिल्हे आहेत ते रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, मुंबई उपनगर, ठाणे, पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर असे 9 जिल्हे आहेत. मनुष्यहानी रायगडमध्ये 60 झाली, रत्नागिरीमध्ये 21 झाली, कोल्हापूरला 7 झाली, साताराला 41 झाली, सिंधुदुर्गला 2 झाली, मुंबईला 4 झाली, पुण्याला 2 झाली, ठाण्याला 12 झाली. जखमी व्यक्ती रायगडला 28 आहेत, रत्नागिरीला 7 आहेत, सिंधुदुर्गला 2 आहे, मुंबईला 7 आहेत, ठाण्याला 6 आहेत, असे एकूण 50 आहेत. बेपत्ता व्यक्ती आजही रायगडमध्ये 35 आहेत, रत्नागिरीमध्ये 14 आहेत, कोल्हापूरमध्ये 1 आहे, साताऱ्यामध्ये 9 आहेत, सिंधुदुर्गमध्ये 1 आहे, ठाण्याला 4 आहेत, असे एकूण 64 व्यक्ती ह्या 6 जिल्ह्यामध्ये बेपत्ता आहेत. मृत जनावरांचा आकडा रायगडला 33, रत्नागिरीला 115, कोल्हापूरला 27, सातारला 3041, सांगलीला 16, पुण्याला 6, ठाण्याला 10 असे 3,248 जनावरं आणि जवळपास 17,300 कोंबड्या ह्याच्यामध्ये मृत्युमुखी पडलेल्या आहेत. आणि स्थलांतरित व्यक्तीच्या संदर्भामध्ये
आत्ताच मी सांगितलं की आपल्या इथं जवळपास आता 2.25 लाख व्यक्ती स्थलांतरित झालेले आहेत. मात्र रत्नागिरीला 1200, ठाण्याला 7,000, रायगडला 1,000, सातारला 7,500, कोल्हापूरला 40,000, पुण्याला 250 आणि सिंधुदुर्गला 1270 असे एकूण 2,29,000 व्यक्तींना स्थलांतरित. आता काही ठिकाणी पाणी कमी झाल्यानंतर लोक आपापले दुकानं असतील, आपापली घरं असतील ते स्वच्छ करण्याच्या करता जायला लागलेले. त्याच्यातले पण काही बाधित लोक आम्हाला भेटले. ते म्हणले तो चिखल म्हणजे तो गाळ ओला असतानाच काढायला सोपं जातं आम्हाला. तो जर हे झाला, आवळला गेला, तो कोरडा पडला तर मग फार त्रास होतो. त्याच्यामुळं त्यांना पाठीमागचा अनुभव लक्षामध्ये घेता त्यांनी ती सुरुवात केलेली आहे. दरडी कोसळण्याच्या मध्ये तळीये महाड तालुक्यामध्ये रायगड जिल्ह्यात सगळ्यात मोठा फटका बसला. साखर सुतारवाडीला पण पोलादपूरला तशीच दरड कोसळली. केवनाळेला पोलादपूरला कोसळली. पाटण तालुक्यामध्ये मिरजगाव, आंबेघर, हुंबर्ली, डोकावळे इथं गेलं. वाईमध्ये कोंडवली आणि मोजेघर अशा पद्धतीनं इथं दरडी कोसळल्या गेल्या आणि तिथं खूप मोठं नुकसान त्या बाबतीमध्ये झालेलं आहे. आपण ह्या सगळ्या कामाच्या करता वायुदलाचा देखील हेलिकॉप्टरचा वापर करून त्याच्यातनं मदत कार्य, अन्न पाकिटं, पाणी बाटल्या यासाठी त्याचा उपयोग आपण त्या ठिकाणी करून घेतलेला आहे. एक मी तुम्हाला सगळ्यांना तुमच्यामार्फत ह्या सगळ्या जिल्ह्यातल्या जनतेला आणि महाराष्ट्राला सांगू इच्छितो, अद्यापर्यंत सर्व पंचनामे पूर्ण झालेले नाहीत. नुकसानीचे आकडे निश्चितपणे बदलणार आहे. जसं जसं पाणी कमी होतंय तसं तसं शेती पूर्णपणे वाहून गेली, खरडून गेली, पिकं पूर्णपणे त्याच्यामध्ये नष्ट झाली. ह्या सगळ्या गोष्टी तशा तशा कळत आहेत. आम्ही आत्ताच स्टँडिंग ऑर्डर जिल्हाधिकाऱ्यांना दिलेले आहेत की नवीन जे काही तुम्हाला आता दिसेल त्या ठिकाणचे पण पंचनामे चालू ठेवा, तिथं कुठंही ते थांबवू नका. अशा प्रकारच्या सूचना देखील आपण जिल्हाधिकारी आणि प्रशासनाला दिलेल्या आहेत. तुम्हाला एका गोष्टीचं आश्चर्य पण वाटू शकतं, कोयना धरणामध्ये 24 तासात कोयना धरण बांधल्यापासून इतकं मोठ्या प्रमाणावर पाणी आलं नव्हतं. 16.5 टीएमसी पाणी एका दिवसात कोयना धरणाला आलं. कोयनेची कॅपॅसिटी 100 टीएमसीची, पण एका दिवसात 16.5 टीएमसी पाणी आलं. आणि नवजा म्हणून तिथला भाग आहे, तिथं एका दिवशी 32 इंच पाऊस पडला. कधीही अधिकारी सांगतात की 100 वर्षात अशा प्रकारचं रेकॉर्ड नाहीये, एवढा मोठा पाऊस तिथं पडला. असा काही भागामध्ये घडलं आणि त्याची जबर किंमत आपल्या सगळ्यांना त्या ठिकाणी मोजावी लागलेली आहे. आता ह्याच्यातून बऱ्याच काही गोष्टी आपल्याला शिकायला मिळालेल्या आहेत. ह्याच्यामध्ये काही तज्ज्ञांची टीम पाठवून कुठेही झाडं कमी झालेली नव्हती. ज्या भागात दरडी कोसळल्या तिथं झाडं कमी झालेली नव्हती, तिथली ग्रीनरी कमी झाली नव्हती. काही ठिकाणी असं बोललं जातं की कुठंतरी झाडं तोड होती, वृक्ष तोड होती आणि त्याच्यामुळं हे सगळं ते माती पकडून ठेवण्याचं काम झाडांची मुळं जे करतात ते काम ते तसं करत नाही. तसं झालं नाही. उलट साताऱ्यामध्ये जिथं काळा पाषाण होता तिथून वरचं सगळ्याच्या सगळं झाडासकट आणि मातीसकट सगळा मलबा हा खाली आलेला आहे. ही पण बाब फार चक्रावून टाकणारी आहे आणि त्याच्यामुळे त्या क्षेत्रातल्या तज्ज्ञांना याबद्दलचे चौकशी करायला लावून काय त्यांचा अहवाल येईल तशा प्रकारचा निर्णय आम्ही महाविकास आघाडीच्या सरकारमध्ये मुख्यमंत्र्यांच्या नेतृत्वाखाली त्या ठिकाणी घेऊ. हे पण मला आपल्याला सगळ्यांच्या लक्षामध्ये आणून द्यायचं आहे. शेतकरी, व्यापारी यांचे पण शेतमजूर यांचे पण वेगवेगळ्या प्रकारच्या मागण्या आहेत. त्याही मागण्या सगळ्या आम्ही ऐकून घेतलेल्या आहेत. त्याचबरोबर मला आपल्याला अजून एक सांगायचं ते म्हणजे पुरामुळं आणि अतिवृष्टीमुळं तसंच दरड कोसळल्यामुळं संकटात सापडलेल्या आपल्या प्रत्येक बांधवाच्या मदतीचा त्यांना हात दिला जाईल. त्याच्यामध्ये 100% सरकार त्यांच्या सगळ्यांची त्यांच्या पाठीशी आहे. माननीय मुख्यमंत्री महोदय, पंतप्रधान, गृहमंत्री, संरक्षण मंत्री यांनी हे राज्याच्या स्थितीचा आढावा घेत आहेत आणि आढावा मुख्यमंत्री घेतात आणि सातत्याने केंद्रापर्यंत
ती माहिती पण पोहोचवण्याचं काम करतायत. राज्याला आवश्यक असणारी मदत देण्याचं काम देखील ह्या सगळ्यांच्याकडनं चालू आहे. लष्कराने पण चांगल्या प्रकारचं सहकार्य केलेलं आहे. राज्य सरकारचा आणि केंद्र सरकारशी चांगला समन्वय आहे. केंद्राने पण राज्याला चांगलं आत्तापर्यंत सहकार्य केलं. आता इथनं पुढं आर्थिक बाबतीमध्ये पण एकदा किती नक्की सगळा भार उचलावा लागणार आहे तो सगळा आकडा पुढे आल्यानंतर पुढच्या गोष्टी आम्ही त्यांच्याशी पण त्या ठिकाणी बोलू. पण राज्य सरकार पण तिथं कुठं मागे राहणार नाही. यापुढे अशा घटना घडू नयेत म्हणून पूर व्यवस्थापन करणारी यंत्रणा अधिक सक्षम करण्यावर भर दिला जाईल आणि 2 दिवसात ही राज्याची पूर परिस्थितीच्या नुकसानीचा आर्थिक आढावा घेऊन पुढच्या गोष्टी होतील. एक गोष्ट आमच्या अनेक लोकप्रतिनिधींनी लक्षात आणून दिली, आपल्याला नेहमीच अशा प्रकारची परिस्थिती उद्भवल्यानंतर एनडीआरएफ किंवा कोस्टल गार्ड आणि नेव्ही आर्मी ह्यांची मदत लागते. त्याच्याऐवजी त्याचं एक केंद्रच साधारण एसडीआरएफ हे राज्य सरकारच्या अखत्यारीमध्ये असतं. त्याची एक टीमच स्टेट डिझास्टर रिस्पॉन्स फोर्स राज्य आपत्ती निवारण दल ह्याचं कराडला ठेवता येईल का काय अशाही प्रकारच्या सूचना आल्यात की जेणेकरून नंतर इतक्या लांब लोक बोलवण्याच्या ऐवजी तिथल्या तिथं नेहमी एक इकडच्या भागात आणि एक साधारण रायगड आणि रत्नागिरीच्या भागामध्ये त्याचा खूप चांगल्या रायगड आणि रत्नागिरीच्या भागात त्याचा खूप चांगला उपयोग होईल. त्याच्यात वेळेची बचत होईल. तिथल्या तिथं लगेचच मदत करण्याच्या करता आपल्याला यंत्रणा राबवता येईल. याही गोष्टीचा आम्ही साकल्याने विचार करतोय. मग वेगवेगळ्या लोकांनी आपल्या आपल्या पद्धतीने निवेदनं दिलेली आहेत की आम्हाला मोठ्या प्रमाणावर मदत त्या ठिकाणी करावी. मला तुम्हाला एक गोष्ट सांगायची की आपल्या भीमा खोऱ्यामध्ये आज देखील एवढं सगळं होऊन ॲव्हरेज सगळ्या धरणांची टक्केवारी ही फक्त 25% आतापर्यंत धरणं तिथली भरलेली, अवघी 25%. अशा प्रकारची नाही, गतवर्षी 25% होती, आत्ता ती 60% झालेली. या सगळ्या पावसामुळे आजच्या घडीला 60% धरणं भरलीत आणि गेल्या वर्षी आजच्याच तारखेला ह्या सगळ्या भीमा खोऱ्यातल्या धरणांची परिस्थिती अवघी 25% होती. तीच गोष्ट मी कृष्णा खोऱ्याची जर सांगायचं म्हटलं, धोम बलकवडी, धोम, कनेर, उरमोडी, तारळी, कोयना, वारणा, कासारी, तुळशी, राधानगरी, दूधगंगा, पाटगाव ह्याचं गेल्या वर्षी टक्केवारी होती 37%. आज ही आपली सगळी धरणं 71% भरलेली. त्याच्यामुळे पुढच्या स्पेलच्या निमित्तानं आमचे जलसंपदा मंत्री हे एकूण कृष्णा खोऱ्यामध्ये 50% होतं ते आता 84% झालं आणि कृष्णा आणि भीमा मिळून 71% झालं, जे गेल्या वर्षी फक्त 37% होतं. मात्र कृष्णा खोरे आता 50च्या अगेन्स्ट 85% झालं, 50च्या अगेन्स्ट. अशा प्रकारची एकंदरीत परिस्थिती आहे. त्याच्यामुळे पुढच्या स्पेलमध्ये सगळ्यांना जास्त काळजी घ्यावी लागेल आणि सतत काय परिस्थिती फोरकास्टची राहणार आहे ह्याच्यावर लक्ष ठेवावं लागेल. पण आता खूप त्याच्यामध्ये बदल झालेले आहेत, सुधारणा झालेल्या आहेत, त्यांचे अंदाज पण बऱ्याच अंशी खरे ठरायला लागलेले आहेत. ही वस्तुस्थिती पण आपल्याला नाकारता येणार नाही. ह्याच्या व्यतिरिक्त आपल्याला काही प्रश्न पश्चिम महाराष्ट्रामध्ये सतत पुराची परिस्थिती निर्माण होती. निव्वळ नैसर्गिक कारणाने झालाय का मनुष्य निर्मित मध्ये सुद्धा त्याचा काही हात आहे? मी आपल्याला पहिल्यांदा सांगितलं, ह्याच्यात मनुष्य निर्मिती हात नाही. आपण कोयनेचं पाणी सुरुवातीला अजिबात सोडलेलं नव्हतं. आता देखील कोयना आजच्या घडीला कोयनेमध्ये पाणी आहे हे साधारण 85% आहे आणि गेल्या वर्षी ते 45% होतं. त्याच्यामुळं कोयना हे बऱ्यापैकी खाली होतं, त्याच्यामुळं तिथं आपल्याला तेवढं पाणी अडवता आलं. तीच गोष्ट राधानगरीच्या बाबतीमध्ये, राधानगरीचंही सुरुवातीचं सगळं आपण नीट आकडे घेतले तर फ्री कॅचमेंट एरिया ज्याला म्हणतो, धरणाचं दरवाजाच्या पुढचा भाग म्हणजे आपला सगळा, त्या फ्री कॅचमेंट एरियामध्येच प्रचंड पाऊस झाला. प्रचंड पाऊस झाला म्हणजे कुणाला न भूतो न भविष्यती पाऊस झाला. आपण म्हणताय तशा प्रकारची शंका सुरुवातीला आम्हालाही होती,
परंतु सगळी आकडेवारी ज्यावेळेस पुढे आली आणि आत्ताची धरणाची पण परिस्थिती बघितल्यानंतर तशी परिस्थिती म्हणायला जागा राहत नाही. तर आता महापुराची परिस्थिती निर्माण झालेली आहे. म्हणजे पश्चिम महाराष्ट्रातला गेले काही वर्ष सतत पुराचा तडाखा बसतो. 3 महापूर सोडले तरी सुद्धा जवळपास दरवर्षी पुरासारखी परिस्थिती निर्माण होते. मागच्या पुरानंतर एक समिती नेमली होती, अभ्यास समिती. त्याबद्दल त्याविषयी काय ज्या सूचना दिल्या असतील किंवा काय अंमलबजावणी केली किंवा कायमस्वरूपी पुरावर तोडग्यासाठी काय आपल्याकडे सरकार प्रवीण परदेशीच्या अध्यक्षतेखाली त्यावेळेसची समिती केली होती. देवेंद्र फडणवीसांचं सरकार असताना 2019 मध्ये त्यांनी जी माहिती दिली ती माहिती देत असताना आम्हाला त्यावेळेस बऱ्याच जणांना, पत्रकार मित्रांना, लोकप्रतिनिधींना, सगळ्यांना अलमट्टीच्यामुळे हे घडतंय. अलमट्टीची उंची वाढवायला परवानगी दिली आणि तेवढ्या उंचीवर ते पाणी अडवत आहेत, त्याच्यावर त्याचा फुगवटा येतो आणि त्याचा फटका पंचगंगेलाही बसतो, त्याचा फटका वारणा, कृष्णा ह्या सगळ्या नद्यांना बसतो आणि त्याचा सगळ्यात जास्त फटका सांगली, मिरज, कुपवाड ह्या शहराला बसतो. अशा पद्धतीनं ऐकवलं जात होतं. त्याचाही अभ्यास केला तर त्या अभ्यासामध्ये तसं दिसलं नाही. यावेळेस सुरुवातीपासून 22 तारखेपासून आमचे जलसंपदा मंत्री जयंत पाटील त्यांच्या जलसंपदा मंत्र्यांच्या संपर्कामध्ये होते. आपलं एक अधिकारी तिथं नेमलेला आहे, ते तिथं अलमट्टी धरणावर आहेत. आज देखील ते तिथं धरणावर आहे आणि त्याच्यामध्ये जसं जसं आपला इकडनं त्यांच्याशी संपर्क आणि त्यांचा आपल्याशी संपर्क असा समन्वय व्यवस्थितपणे आपण ठेवला आणि साधारण इकडनं किती इन्फ्लो जातोय तिकडं आणि तिथनं किती डिस्चार्ज खाली सोडला पाहिजे, म्हणजे येवा किती येतोय आणि बाहेर किती पाणी काढलं पाहिजे, तर साधारण आपल्याकडनं जाणाऱ्या पाण्यापेक्षा जास्तीचं पाणी ते सोडत होते. त्याच्यामुळे ती लेवल ही मेंटेन राहिलेली आहे, ही पण वस्तुस्थिती आपल्याला नाकारून चालणार नाही. शिवाय टेंभू, ताकारी, म्हैसाळ जलसंपदा मंत्र्यांनी पावसाच्या आधीच ह्या सगळ्या योजना ह्या चालू ठेवलेल्या होत्या. त्याच्यामुळे तिथनं बरेच टीएमसी पाणी ज्या भागामध्ये पाऊस पडत नाही अशा ठिकाणी चाललेलं होतं. म्हणजे तिथनंही साठा कमी करण्याचा प्रयत्न या सगळ्या नद्यांच्या भागामध्ये त्या ठिकाणी करण्यात आला. राष्ट्रीय जल आयोगानं जुलै महिन्यात, ऑगस्ट महिन्यात कोणत्या धरणात किती टक्के टीएमसी पाणी पाहिजे त्या लवादाच्या हिशोबापेक्षा अधिक पाणी या खेपेलाही महाराष्ट्रात होतं. युतीच्या काळात मध्ये ते सर्वाधिक होतं. या खेपेला जरा कमी होतं. तर हे मनुष्य निर्मित संकटचा काही भाग असू शकतो का नाही? नाही, असं अजिबात होत नाही. असा भाग होत नाही. मी तुम्हाला 22 तारखेला पाऊस सुरू झाला, 23ला तो वाढला. त्यावेळेस 22 तारखेला आपल्या प्रत्येक धरणाची पाण्याची पातळी किती होती हे आकडेवारीनी तुम्हाला सांगू इच्छितो. माझ्या भागामध्ये उजनी धरण तर मायनस होतं. 22 तारखेला उजनी धरण मायनस होतं. आजच्या घडीला उजनी धरण साधारण सांगायचं म्हटलं तर उजनी धरण साधारण गेल्यावर आता 33% झालेलं आहे. गेल्या वर्षी 5% होतं. इथं जो फटका बसतो तो कोयना, वारणा आणि पंचगंगा. मी सांगितलं ना मी मगाशी की बाबा तसं नाहीये. तुमचा तसा म्हणणं असू शकतं, परंतु मी आकडेवारीनं आता ही सगळी प्रेस चाललेली वेगळं भेटून मी माझ्या इरिगेशनच्या स्वतः मंत्री पण इथे एकानी प्लीज बोला. एक तर असा की आता बहुतांश लोकांकडून असं कळतंय की पिण्याच्या पाण्याचं दुर्भिक्ष आहे. मेडिकलमध्ये क्लोरीनच्या गोळ्या मिळत नाहीयेत. पंप अजूनही पाण्याखाली आहेत. तर पिण्याच्या पाण्याची काही सोय काही भागातले पंप पाण्याखाली आहे. दुसरा प्रश्न असा आहे की लेप्टोस्पायरोसिस आणि अशा संदर्भात प्रोफिलॅक्टिक मेडिसिन्स तितकेसे दिले जात नाहीत. तर असे कॅम्प्स राज्य सरकार घेऊन जिथे पुराचं पाणी जास्त होतं अशा ठिकाणी लेप्टोस्पायरोसिस आणि असे प्रोफिलॅक्टिक औषधं देणार आहे का? त्याच्यामध्ये ऑलरेडी आदेश काढलेले आहेत. मुख्यमंत्र्यांनी तशा प्रकारच्या सूचना डॉक्टर व्यास, अतिरिक्त मुख्य सचिव यांना आणि वैद्यकीय शिक्षण सचिव ह्या सगळ्यांना दिलेल्या आहेत. सीताराम कुंटे चीफ सेक्रेटरी त्याच्यावर लक्ष ठेवून आहे. माझंही त्यांच्याशी या विषयावर बोलणं झालंय. आज मी सांगलीमध्ये सगळेजण फिरत असताना सांगलीमध्ये देखील वेगवेगळ्या ठिकाणी जी काही औषधं फवारणी वगैरे करायच्या असतात ते पण गोष्टी, पावडर वगैरे टाकायची असते ते पण गोष्टी चाललेल्या आहेत. आपण कुठल्याही प्रकारच्या औषधाची कमतरता भासू देणार नाही, कारण आपल्या संपूर्ण राज्यामध्ये ही परिस्थिती नाही. आपल्या राज्यातल्या 9 जिल्ह्यात आणि त्यातल्या त्यात कोल्हापूर, सातारा, सांगली, सिंधुदुर्ग, रायगड, रत्नागिरी आणि काही भाग पुण्याचा, काही भाग ठाण्याचा आणि काही भाग मुंबई उपनगराचा असा तो भाग आहे.
आणि तेवढं सगळं कंट्रोल होण्याच्या दृष्टिकोनातनं तेवढी औषधं आपल्याकडे अवेलेबल आहे. आपण ज्या भागामध्ये उदाहरणार्थ आमच्या सांगलीचं बोलायचं झालं तर तिथं पिण्याच्या पाण्याचे टँकर हे आपण उपलब्ध करून देतोय, जिथं लाईट नसल्यामुळं. कारण काही ठिकाणी आजही पाणी काही भागामध्ये आहे आणि काही बाबतीमध्ये बंद बाटल्या म्हणजे पाण्याच्या बाटल्या ह्याही पुरवण्याचं काम तिथं चाललेलं आहे. मोठ्या प्रमाणावर राज्यातनं पण वेगवेगळ्या ठिकाणून धान्य किंवा अशा प्रकारचं मदत ही नेहमीच नैसर्गिक संकट आल्यानंतर महाराष्ट्रातली जनता त्याच्यामध्ये मनापासून पुढाकार घेत असते. मी पण आज महाराष्ट्रातल्या जनतेला आवाहन करतो की आपला कोकण आणि पश्चिम महाराष्ट्राचा हा भाग ह्याच्यामध्ये राज्य सरकार केंद्र सरकार आपल्या परीनं मदत करतायतच, परंतु एक सामाजिक बांधिलकीच्या जाणीवेतनं सगळ्यांनी त्याच्यामध्ये हातभार लावावा. ज्यांची ज्यांची ऐपत आहे, ज्यांना ज्यांना शक्य असेल त्यांनी फुलना फुलाची पाकळी या नात्याने तिथं मदत करावी. आज आता इथं प्रांताध्यक्ष माझ्या शेजारी बसले, त्यांनी मला सांगितलं की ह्याच प्रेसमध्ये हे पण जाहीर करा, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आमदार आणि खासदार यांचं 1 महिन्याचं वेतन पूरग्रस्तांच्या करता मदतीला देण्याचा निर्णय राष्ट्रवादीनं घेतलेला आहे आणि तो प्रांताध्यक्षांच्या साक्षीनं मी इथं जाहीर करतो. साहेब एक बोला ना साहेब. समित्यांबाबत तुम्ही बोललात, यापूर्वी अनेक समित्यांची नियुक्ती झाली होती, त्यांचे अहवाल आले, मात्र त्या अहवालावरती काहीच कार्यवाही होत नाही असा आरोप केला जातो आहे. चितळे समितीने रडार बसवावं जेणेकरून प्रेडिक्शन चांगलं होईल असं म्हटलं होतं, तेही झालेलं नाही अंमलबजावणी. मी आपल्याला सांगू का, विलासराव देशमुख ज्यावेळेस या देशाचे त्या खात्याचे मंत्री असताना त्यांनी हा निर्णय घेतलेला होता. असं झालंय का, हवामान खात्याने आधीच सांगितलेलं होतं की ह्या 22, 23, 24, 25, 26, 27 एक आठवडा पाऊस येणार आहे. आम्ही रेड अलर्ट जाहीर केला होता, आम्ही ऑरेंज अलर्ट जाहीर केलेला होता, हे झालेलंच होतं. मी पुन्हा तुम्हाला सांगतोय पत्रकार मित्रांना देखील, तुमच्या महाराष्ट्राला पण, फ्री कॅचमेंट एरियामध्ये एवढा पाऊस पडला 32 इंच कुठं पाऊस पडत असतो का? आमच्या काही भागातलं ॲव्हरेज सरासरी 15 इंच 14 इंच. जर तुम्ही खटाव मान तिकडं बारामती इंदापूर त्या भागामध्ये गेला तर आमचं तासगाव असेल, आमचं जत असेल, तर इथली सरासरी 14-15 इंचाची आहे. तिथं 32 इंच काही भागामध्ये पाऊस पडला. बरं, पडलेला पाऊस हा फ्री कॅचमेंट एरियामध्ये पडलेला असल्यामुळे तो इथं आला. त्याच्यामुळे ज्यावेळेस असं काही घडतं त्यावेळेस नेमकं तिथं बोट ठेवलं जातं. त्या कमिटीने असं सांगितलेलं होतं आणि ते ऐकलं नाही, तसं अजिबात झालेलं नाही. आणि मी पुन्हा तुम्हाला सांगतो की ह्याच्यामध्ये मी मगाशीच सांगितलं की बाबा का हे सगळं खाली आलं, प्रवण गावं सोडून दुसरीच गावं कशी काय त्याच्यामध्ये आली? रस्ते 5-5 फूट खाली का गेले? रस्त्याच्या आपला पोलादपूरचा घाट आहे ना, तो घाट तर बराच काळ सुरू होऊ शकत नाही. आता तिथं चीफ इंजिनियर पुणे विभागाचे साळुंके पाहणी करायला गेलेले, त्यांचा रिपोर्ट आम्हाला येईल. ह्या सगळ्या गोष्टी कराव्या लागणार आहे. काहींचं म्हणणं ते पाईप ज्या टाकल्या जातात सीडीवर्क ज्याला आपण म्हणतो, त्या सीडीवर्कला पाईप 2 फुटी 1.5 फुटी 1 फुटी 3 फुटी टाकायच्या ऐवजी वेगळं स्ट्रक्चर तिथं करावं, अशाही गोष्टी पुढे आलेल्या आहेत. कारण आपल्याकडं काही भागामध्ये एवढा प्रचंड पाऊस पडला की त्या नदीची, त्या नाल्यांची, त्या ओढ्यांची वाहून नेण्याची क्षमता जी आहे त्याच्यापेक्षा कितीतरी पटीनं जास्त पाऊस पडला आणि पाणी आलं. ही वस्तुस्थिती. आता पण पाणी अजूनही म्हणजे मागापर्यंत तरी आपला कोल्हापूर आणि सांगलीला जोडणारा जो ब्रिज आहे तो पाण्याखालीच होता, पण हळूहळू त्याचं पाणी कमी होतं. ही वस्तुस्थिती. सांगली जिल्ह्याचे व्यापारी वर्ग अगोदरच कोरोना आणि त्यानंतर परत हा महापुराचा फटका 2005, 2019 आणि 2021 अशी परिस्थिती निर्माण झाली व्यापारी वर्गामध्ये की जीवन मरणाचा प्रश्न त्यांच्या समोर निर्माण झालेला आहे. तर राज्य सरकार आणि केंद्र सरकार याच्यावरती काय पावलं उचलणार काय? ह्याच्यामध्ये जर त्या व्यापाऱ्यांनी प्रतिसाद दिला, कारण ह्या बाजारपेठात महाराष्ट्रातल्या फार नावाजलेल्या बाजारपेठा म्हणून ओळखल्या जातात. इथं मोठ्या प्रमाणावर व्यापाऱ्यांच्याकडे ग्राहक माल खरेदी करायला येतो. त्याच्यामध्ये एक पर्याय असा असू शकतो की जिथं 2005, 19 आणि 21ला अतिवृष्टी झाल्यावर देखील पुराची पातळी तिथपर्यंत पोहोचली नाही असा जो काही भाग आहे, जसं आजच इकडे सांगितलं तुम्ही कलेक्टर कुणी सांगितलं की इकडची लोक पाणी इथं साठतं म्हणून कुठल्या भागात गेली? ते मिरज का कुपवाडच्या कुपवाड भागात गेली असं सांगितलं. कारण
जेवढे स्थलांतर झाले ते सगळेच निर्वासित निवासी केंद्रावर नाहीयेत, ते गेलेत आपापल्या नातेवाईकांकडे. आणि काहींनी तर म्हणे असं केलं की कुपवाडला स्वतःची घरं पण करून ठेवलेली, ज्यांची आर्थिक परिस्थिती बरी आहे त्यांनी. आता आम्ही आज काही लोकांना बोलत असताना असं सांगितलं की तुम्हाला ह्याच्यातनं दुखण्यातनं कायमचं बाहेर काढायचं म्हटलं तर तुमच्या इथं पाणी लगेच येतं, त्याच्याऐवजी उंच भागामध्ये तुमचं पुनर्वसन करायचं, असं विजयवाडीवर मी, जयंतराव, विश्वजित, आम्ही सगळे. तेव्हा राज्यातल्या पूर परिस्थिती संदर्भातली सविस्तर माहिती आढावा घेऊन राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी महाराष्ट्राच्या समोर मांडलेली आहे. एक छोटासा ब्रेक घेतोय, पण ब्रेकवर जाताना महत्त्वाची आठवण, सगळ्या प्रकारच्या महत्त्वाच्या घडामोडी तुम्ही पाहू शकता, तसंच काही अपडेट सुद्धा घेऊ शकता. आणि महत्त्वाच्या अपडेटसाठी तुम्ही आमच्या यूट्यूब चॅनलवर, आमच्या यूट्यूब न्यूज 18 लोकमतला सबस्क्राईब करा, नक्की भेट द्या. ब्रेकनंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत. तुम्ही पाहताय न्यूज 18 लोकमतवर दुपारच्या बातम्या. 22 जुलैला चिपळुणात अक्षरशः दाणादाण उडवून दिली. यात हजारो संसार रस्त्यावर आले. पावसाचा जोर आणि नदीचा पूर इतका भयानक होता की त्यात अनेक पूल पत्त्यासारखे वाहून गेले. स्वयंदेव ते नांदिवसे या 2 गावांना जोडणारा पूल नदीच्या पाण्यात वाहून जातानाचा व्हिडिओ कॅमेऱ्यात कैद झाला. पूल वाहून गेल्यानं इथं अनेक गावांचा संपर्क पूर्णतः तुटला. सह्याद्रीच्या दऱ्याखोऱ्यातून अत्यंत उंचावरून वेगानं येणारं हे पाणी आपल्यासोबत पुलांना सुद्धा वाहून घेऊन गेलं. रत्नागिरी जिल्ह्यातल्या चिपळूणमध्ये वशिष्ठी नदीला जो पूर आला, त्या पुरामध्ये अनेक नदीवरचे पूलसुद्धा वाहून गेले. पण पाण्याचा वेग किती प्रचंड होता आणि या वेगाच्या पुढे जे मोठमोठे पूल होते ते सुद्धा तग धरू शकले नाहीत. अगदी महामार्गावरचा जो पूल आहे तो सुद्धा मोठ्या प्रमाणात खचल्याचं आपल्याला दिसलं. कोकणातल्या नद्या ह्या अत्यंत वेगानं वाहणाऱ्या नद्या म्हणून ओळखल्या जातात, कारण पश्चिम घाटामधल्या म्हणजे सह्याद्री पर्वतातून अत्यंत उंचावरून हे पाणी खाली वेगानं येतं आणि समुद्राला ते जाऊन मिळतं. त्यामुळे अंतर कमी असलं तरी त्याचा वेग प्रचंड असतो. शहराप्रमाणे अगदी पुराचा फटका हा ग्रामीण भागाला सुद्धा बसला. पाण्याच्या तडाख्यानं नांदिवसे, दादर आणि आकले या भागातले पूल पाण्याच्या प्रवाहासोबत वाहून गेले. त्यामुळे शहराचा ग्रामीण भागाशी संपूर्ण संपर्क तुटला. अनेक ठिकाणी पाणीपुरवठा करणाऱ्या योजना देखील पाण्याखाली गेल्या. खडपोली गावातून पुढच्या 20 गावांना जोडणारा पूल खचल्यानं इथली वाहतूक पूर्णपणे कोलमडली, बंद झाली. संपूर्ण यंत्रणा चिपळूण शहरात कार्यरत असल्यानं ग्रामीण भागात अस्वस्थता आहे. अजून सुद्धा दुर्लक्षित काही गावं राहिलेली आहेत. त्यामुळे ग्रामीण भागातलं जनजीवन पूर्वपदावर येण्यासाठी आणखी किती वेळ लागणार हा इथल्या ग्रामस्थांचा सवाल आहे. चिपळूणमध्ये मुसळधार पाऊस झाला आणि पूर्ण शहराला त्याचा फटका बसला. त्याचप्रमाणे चिपळूणच्या घाटमाथ्यावरती जी गावं आहेत त्या गावांना देखील ह्या मुसळधार पावसाचा फटका बसला. मी आता आहे खडपोली या परिसरामध्ये, ज्या भागातून जाणारा हा ब्रिज आहे. हा ब्रिज जवळपास पुढच्या 20 गावांना जोडला जातो. मात्र ह्या पावसाच्या महापुरामध्ये या गावाचे जवळपास 5 ते 6 ब्रिज हे पाण्याखाली गेले आणि त्याच्यामध्ये अनेक ब्रिज हे वाहून गेल्याची घटना आहे. हा खडपोली MIDCला जोडणारा पूल आहे, तो मोठ्या प्रमाणात खचला आहे. त्यामुळे या मार्गावरची जी वाहतूक आहे ही पूर्णपणे बंद आहे. तात्पुरत्या स्वरूपात ह्या मार्गावरून दुचाकी आहेत या आता यांची वाहतूक सुरू आहे. मात्र इथून पुढे जाणारी जी गावं आहेत, ज्यामध्ये तिवरे असेल, नांदिवसे असेल, आकले असेल, या संपूर्ण भागातली वाहतूक पूर्णपणे बंद झालेली आहे. चिपळूण शहरामध्ये झालेल्या मोठ्या प्रलयामुळे सर्व यंत्रणा तिकडे फोकस करून आहे. त्यामुळे ग्रामीण भागामध्ये यंत्रणा अजून तरी पोहोचलेली नाही आहे. ही संपूर्ण परिस्थिती केव्हा पूर्वपदावरती येईल हे आता पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. कॅमेरामन उमेश स्वप्नील घाग, न्यूज 18 लोकमत, चिपळूण, रत्नागिरी.
रत्नागिरी जिल्ह्यातल्या खेडमधील पूर परिस्थिती ओसरून 48 तास झाले, पण त्यानंतरही रत्नागिरीचे जिल्हाधिकारी BN पाटील हे खेडमधल्या पूर परिस्थितीची पाहणी करण्यासाठी आले। पुरानंतर उद्ध्वस्त झालेल्या व्यापाऱ्यांची आणि नागरिकांची काय अवस्था आहे याची त्यांनी आज पाहणी केली। रत्नागिरी जिल्ह्यामध्ये 2 दिवसापूर्वी मुसळधार पावसामुळे जनजीवन पूर्णपणे विस्कळीत झालं होतं। खेड आणि चिपळूणची बाजारपेठ संपूर्ण पाण्याखाली होती। 36 तास लोक घराच्या छतावरती उभे राहून होते, उपाशी होते। आता रत्नागिरी चे जिल्हाधिकारी आहेत BN पाटील या ठिकाणी आता आलेले आहेत। खेडमध्ये ते पूर परिस्थितीची पाहणी करतात। आपल्यासोबत आता रत्नागिरीचे जिल्हाधिकारी पाटील सर आहेत। सर, मला सांगा, आज तुम्ही पाहणी करायला आलात, काय परिस्थिती बघितली? आता नगर परिषदेतल्या क्षेत्रातले मी बऱ्यापैकी मुख्य CEO मॅडम आणि आपले स्थानिक लोकप्रतिनिधी आणि नगर परिषदेचे लोकप्रतिनिधी यांच्यासमवेत आम्ही दौरा केला आणि बऱ्यापैकी बाजारपेठ जे क्षेत्र आहे ते 12 फुटापर्यंत पाण्याखाली गेल्याचं निदर्शनास आलं आणि आता सगळ्या लोकप्रतिनिधींच्या मदतीने, स्थानिक जनतेच्या मदतीने बऱ्यापैकी स्वच्छता करण्यात आलेली आहे। पाणी रिस्टोअर करण्यात आलेलं आहे, लाईट रिस्टोअर करण्यात आलेली आहे आणि जे नुकसानीचे पंचनामे आहेत ते पण आता पूर्ण झालेले आहेत आणि जेवढा लवकरात लवकर आम्हाला इथं भरपाई देता येईल, मदत देता येईल त्याचा अहवाल आम्ही शासनाकडे पाठवतो आणि ते लवकरात लवकर मिळण्याचा आम्ही प्रयत्न करतो आहे। सर, आलसूर हे जे गाव आहे खेडच्या जवळच आहे, 5 किलोमीटर अंतरावर। 36 तास लोक त्या ठिकाणी मशिदीवरती आणि घराच्या छतावरती होती, अन्न पाणी वाचून होती। 10 वर्षापूर्वी 2005ला ज्यावेळेला मधुकर गायकवाड साहेब या ठिकाणी होते, त्यांनी या गावाचं पुनर्वसन करण्यासंदर्भात विचार केला होता, पण तो विचारच राहिलेला आहे। आता आपल्याकडून काय? आलसूर गावाचा संपर्क तुटल्यामुळे आपल्याला लवकर रेस्क्यू मेजर तिथं पाठवता आले नाही। NDRFची टीम पण आपल्याला जे रस्ते बंद झाले होते आणि रस्ते खचल्यामुळे तिथं टीम पण आपलं रेस्क्यू टीम तिथं लवकर पाठवता आले नाही। तसेच पाण्याचा प्रवाह जवळजवळ 7 मीटर ही इशारा लेवल आहे, 11 मीटर लेवलपर्यंतचं पाणी होतं आणि पाण्याचा प्रवाह खूप असल्यामुळे तिथं आपले जे मदत करू इच्छिणारे जेवढे चमू होते ते तिथं पोचू शकत नव्हते। पण नंतर जेव्हा थोडीशी पाण्याची पातळी बंद झाली तेव्हा आपण तिथं आपली मदत यंत्रणा पोहोचली, परंतु आपला जो पुनर्वसनाचा प्रश्न आहे, गाव पुनर्वसनाचा, तो आपण शासन स्तरावर आपण पाठपुरावा करून लवकरात लवकर ते पूर्ण करून घेण्याचा प्रयत्न करू। कायमस्वरूपी उपाययोजना करण्यासंदर्भात जिल्हाधिकाऱ्यांना आम्ही आदेश दिलेले आहेत। जे डोंगराच्या पायथ्याशी गाव आहेत, रामदासभाईंनी देखील त्या संदर्भातची आग्रही मागणी त्यांना केली। त्याचं सर्वेक्षण केलं जाईल आणि विशेष पुनर्वसन धोरण राबवलं जाईल आणि त्याचबरोबर खेडचे जे आता उद्ध्वस्त झालेली बाजारपेठ आहे त्यांचे लवकरात लवकर पंचनामे करणं आणि त्यांना आर्थिक मदत देणं या संदर्भात। अच्छा, आता पोस्टेचीच घटना झाली, तिथं 6 कुटुंबांना आता घरं नाही आहेत। तर चिपळूण येथे आमच्याकडे एक टेम्पररी म्हणून 6 कंटेनर आहेत। ते कंटेनर आज आम्ही पोस्टे इथं पाठवत आहोत। त्या 6 कुटुंबांना तात्पुरती का असेना निवाऱ्याची व्यवस्था होईल आणि आपण जसं बोललात की जिथं जिथं भूस्खलनाची संभाव्य धोके आहेत अशा ठिकाणाचे जे वाड्या आहेत त्या वाड्यांचं पुनर्वसनाचा प्रस्ताव आम्ही एक सर्वेक्षण करून लवकरात लवकर शासनाकडे पाठवून ते पुनर्वसन करून घेण्याचा लवकरात लवकर प्रयत्न करू। चंद्रकांत बनकर, न्यूज 18 लोकमत, खेड, रत्नागिरी। तेव्हा प्रशासनाच्या या आश्वासनाच्या नंतर तरी पूरग्रस्तांना मदतीचा हात लवकरात लवकर मिळतो का हे पाहणं महत्त्वाचं आहे। आमची नजर असणार आहे। एक छोटासा ब्रेक, कुठे जाऊ नका, पहा फक्त न्यूज 18 लोकमत। ब्रेकनंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत। सातारा जिल्ह्यामध्ये मुसळधार पावसानं अक्षरशः थैमान घातलं आणि इथं आलेल्या पुरानं कराड शहरामध्ये शेतीचं प्रचंड मोठं नुकसान केलेलं आहे। इथं शेतीचं नुकसान झालंच, पण पुराच्या पाण्यात अडकलेल्या 50 कुटुंबांचं स्थलांतर सुद्धा करण्याची वेळ आली आहे। त्यामुळे या संपूर्ण कुटुंबियांना आणि शेतीचं नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना तातडीने मदत करावी अशी मागणी केली जाते। कृष्णा आणि कोयना या 2 नद्यांमुळे या संपूर्ण परिसरामध्ये पूर परिस्थिती निर्माण झालेली होती। अनेक गावांमध्ये, खेड्यांमध्ये, नदीकाठच्या गावांमध्ये पुराचा फटका बसला। त्याचबरोबर शेतीचं सुद्धा प्रचंड नुकसान झालेलं आहे आणि अनेक कुटुंबांना या पुराच्या पाण्यामुळे स्थलांतर करण्याची वेळ आली। एकदम भयानक गेले, भयानक।
राज्यातील पूर परिस्थिती महाभयंकर असून प्रथम पूरग्रस्तांना अन्नाची व्यवस्था करणं प्राथमिक कर्तव्य असल्याचं साताऱ्याचे खासदार श्रीनिवास पाटील यांनी म्हटलंय. राज्य सरकार मदत करतंय पण मदतीवर समाधानी नसल्याचं त्यांनी म्हटलंय. मात्र सगळ्यांना लवकर मदत होईल अशी अपेक्षा आहे असंही साताऱ्याचे खासदार श्रीनिवास पाटील म्हणाले. कोयनेच्या काठाला बांधकाम होत असताना ज्या इरिगेशन क्वार्टर्स आहेत त्या क्वार्टर्स आता पडीक अवस्थेत आहेत, पण त्या थोडाफार दुरुस्त करून तिथल्या काही 7-800 माणसाला जर ते प्रत्येकाला 2-2 ठिकाणी माणसं जर जागा दिली आणि त्याला बाहेर काय पत्र्याचे शेड टाकले तर ती व्यवस्था होईल. तो प्रयत्न चालू आहे. आदरणीय मुख्यमंत्री आज सातारा जिल्ह्यात आहेत, उपमुख्यमंत्री पोचलेले आहेत. आज रात्री 6 वाजता बैठक आहे. माझी खात्री आहे भारत सरकारची जी काही मंडळी आहेत ती आणि महाराष्ट्रातली मंडळी एकूण करून पुन्हा आम्ही ही मंडळी उभी करू. कारण ह्यांना कोयनेच्या भूकंपाचा पुरा 1967चा म्हणजे जवळजवळ 52 वर्षापासून आम्ही सर्वजण 370 आणि आता हे 30 आणि आताचे 21 आम्ही पुन्हा उभे राहू. याच सगळ्या घडामोडींसोबत बुलेटिनमध्ये आपण इथेच थांबतोय. ताज्या घडामोडींसाठी बघत रहा न्यूज 18 लोकमत.